सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभप्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरु दत्त चरणी अर्पण. तत्पूर्वी एक लाईक माझ्या श्रीपादांसाठी. ते दिव्य बालकाच्या संदेशानुसार व्याघ्रेश्वर शर्मा हे बद्रिकारण्यामध्ये जाण्यासाठी निघाले. रस्त्यामध्ये जाताना त्यांना एक श्वान भेटला आणि तो त्यांच्या सोबत बद्रीवनापर्यंत सोबत होता. बद्रीवनामध्ये जाताना त्यांना एक उर्वशी नावाचे कुंड लागले आणि त्यामध्ये व्याघ्रेश्वरांनी स्नान केले. ते स्नान करत असताना त्याच वेळेला तिथे एक महात्मा आपल्या काही शिष्यगणांच्या सोबत आले होते. त्यांनी देखील त्या कुंडामध्ये स्नान केले. त्यावेळेला व्याघ्रेश्वर शर्मांनी त्या गुरुवर्यांना साष्टांग प्रणिपात केला आणि कृपया आपण माझे शिष्यत्व स्वीकारावे अशी त्या महात्म्यांना त्यांनी नम्र प्रार्थना केली. त्या महान गुरुवर्याने व्याघ्रेश्वर शर्माची ही विनंती मान्य केली आणि ती विनंती मान्य करताच एक आश्चर्य झाले की त्या व्याघ्रेश्वर शर्मांच्या बरोबर आतापर्यंत जे कुत्रे होते ते कुत्रे क्षणार्धात अंतर्धान पावले. ते पाहून ते महात्मा व्याघ्रेश्वरांना म्हणाले की अरे व्याघ्रेश्वरा, हा तुझ्या बरोबर जो श्वान आला होता ना, तो तू केलेल्या पूर्वजन्मातील पुण्याचे द्योतक होता आणि त्याने तुला आमच्या स्वाधीन केले आणि नंतर तो अंतर्धान पावला. आणि श्रीपाद श्रीवल्लभ यांची कृपा तुझ्यावर झाल्यामुळे तू येथे आला आणि हे जे काही पुण्यप्रद हे कुंड आहे यामध्ये तू स्नान करू शकलास. ही जी भूमी आहे ही नरनारायणाच्या वास्तव्याने अतिशय पवित्र झालेली अशी तपोभूमी आहे. त्यावेळेला व्याघ्रेश्वर शर्मा गुरुवर यांना म्हणाले की हे गुरुदेवा, हे श्रीपाद श्रीवल्लभ कोण आहेत आणि त्यांनी माझ्यावरती एवढी का बरे कृपा केली असावी, कृपया आपण सांगू शकाल का? त्यावेळेला गुरुदेव म्हणाले की व्याघ्रेश्वरा, श्रीपाद श्रीवल्लभ हे साक्षात दत्त महाराजच आहेत आणि त्रेतायुगामध्ये भारद्वाज महर्षींनी सावित्री काठकच्या नावाचा एक महायज्ञ पिठिकापूर येथे संपन्न केला होता आणि या यज्ञाच्या प्रसंगी त्यांनी साक्षात शिव पार्वती या दोघांनाही आमंत्रण दिले होते आणि त्यावेळेला महादेवांनी या महर्षींना आशीर्वाद दिला होता की तुझ्या कुळामध्ये अनेक प्रकारचे योगी पुरुष, सिद्ध पुरुष, महात्मा अवतार घेतील. जेव्हा मनुष्याच्या अनंत जन्मामध्ये पुण्यकर्म घडते ना, तेव्हाच त्याच्यामध्ये दत्तभक्तीचा अंकुर फुटतो आणि तो मग सातत्याने वाढत गेला म्हणजे मग श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे दर्शन होते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये.